हे मल्हार कोळी स्वतःला रामायणकर्त्या वाल्मिकी ऋषींचे वंशज समजतात. त्यांच्या पूर्वजांमध्ये ध्यानधारणा, ज्ञानोपासना मोठ्या प्रमाणात होती. पण आज मात्र ही जमात बहुसंख्येनं निरक्षर आहे. हा मल्हार कोळी पुरुष काळसर रंगाचा आणि थोडासा बुटका. मल्हार कोळी काटक आणि कष्टाळू आहे. शेतीच्या हंगामात लंगोटी सारखं आखूड नेसूचं धोतर एवढाच यांचा पेहरा. मल्हार कोळी स्त्रिया लुगडं आणि चोळी परिधान करतात. लुगड्याला त्या सुडकं असं म्हणतात. मल्हार कोळी जमात निरक्षर आहे, कारण मुलांना शाळेत पाठवण्याऐवजी गुरं राखण्यासारख्या शेतीच्या छोट्या मोठ्या कामासाठी ते मुलांचा उपयोग करतात. हे मल्हार कोळ्यांचं घर. घराच्या भिंती कुडाच्या आणि शेणामातीच्या गाऱ्यानं दाट लिंपलेल्या असतात. या घराच्या भिंती ते हात आणि बोट यांची सुरेख नक्षी काढून सजवतात. प्रत्येक मल्हार कोळ्याच्या घरात माळा हा असायचाच. लाकडी शिडीवरून चढून या माळ्यावर पाहिलं तर शेतीची अवजारं, साठवणीचं धान्य आणि अडगळीच्या नाना वस्तू आपल्याला पाहायला मिळतील. ठाणे जिल्ह्यातल्या पालघर, मोखाडा, डहाणू, वसई, तळासरी, वाडा या परिसरात कुठेही जा, एका रांगेत चालणारे मल्हार कोळी स्त्री पुरुष तुम्हाला दिसल्या वाचून राहणार नाही. किंबहुना कुठेही जाताना एका रांगेत जाणं हे मल्हार कोळी जमातीचं एक आगळं वेगळं असं वैशिष्ट्यच आहे. तज्ञांच्या मते मल्हार कोळी सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून या भागात आले असावे. या 9 गडाच्या परिसरातील भुयार आणि गुहा यांची त्यांना चांगलीच माहिती आहे. सतत चिखलातून अनवाणी चालण्याचा परिणाम म्हणून पायाला चिखल्या होणं हे मल्हार कोळ्यांच्या जणू 5वीला पुजलेलं असतं. मेघराजाला मल्हार कोळी देव मानतात खरे, पण या मेघराजाची कृपा बरसायला लागली, पावसाळा सुरू झाला की मल्हार कोळ्यांच्या हालाला पारावार उरत नाही. याच काळात ते कर्जबाजारी होतात. शेवटी तर अगदी खाण्यापिण्याचे सुद्धा वांदे होतात. मग राजाळू, करंद, कडुकंद यासारखी जंगली कंदमुळं ते जंगलात वणवण फिरून जमा करतात आणि शिजवून कशी बशी पोटाची आग शमवतात. बायकांनाही पुरुषांच्या बरोबरीनं राबावं लागतं. अन्नासाठी वणवण भटकावं लागतं. तेव्हा कुठं हातातोंडाची गाठ मुश्किलीनं पडते. गावाजवळच्या चांगल्या जमिनी बहुतेक बिगर आदिवासींच्या मालकीच्या आहेत. त्यामुळे गावापासून लांब निकृष्ट दर्जाच्या जमिनीवरच मल्हार कोळ्यांना समाधान मानावं लागतं. त्यांची मुख्य पिकं आहेत भात आणि नाचणी. वरकस जमिनीत ते गवताचंही पीक घेतात. दिवसभराच्या कष्टाच्या कामानंतर झऱ्यावर हातपाय धुणं, आंघोळी उरकणं हा मल्हार कोळ्यांचा रोजचा उपक्रम. आदिवासी जमीन हस्तांतर बंदी कायद्यामुळे काही आदिवासींची हस्तांतरित झालेली जमीन त्यांना परत मिळाली आहे. पण अशी गावाशेजारची चांगली आणि भातशेती मालकीची असणारे मल्हार कोळी फार थोडे आहेत. सध्या 30% मल्हार कोळी शेतजमीन धारक, 50% शेतमजूर आणि 20% जंगल आणि इतर मजुरीची कामं करतात.
शेत मालकांकडे पुरेशी शेती नाही, त्यामुळं हंगामानंतर बहुतेकांना मिळेल ती मजुरी करावी लागते. जंगलात पडलेली लाकडं काटक्या गोळा करणं हे त्या मोलमजुरीच्या कामांपैकीच एक. जात्यावर बसलं की ओवी सुचते असं म्हणतात. मल्हार कोळी स्त्रियाही जात्यावर बसून रसाळ ओव्या रंगवतात. या ओव्यांचे विषय नाती गोती, देवदेवता आणि मुलं बाळ यांच्या मायेनं ओथंबलेले असतात. काबाड कष्ट आणि श्रम मल्हार कोळी स्त्रिया पुरुषांच्या अगदी बरोबरीनं करतात, पण घरात सत्ता मात्र चालते पुरुषाची. हे मल्हार कोळ्यांचं स्वयंपाकघर. ओट्यावर मातीची चूल, तिच्या बाजूला 2-3 जर्मनची पातेली, थाळ्या, गाडगी, मडकी, काथवट, भोपळ्याचे डाव, विळा, कुबड आणि घराबाहेरचा पाण्याचा माठ, एवढाच काय तो त्यांचा संसार. पण बायका, मग त्या पुण्या मुंबईच्या असोत की मल्हार कोळी जमातीतल्या, दागिन्यांची हौस हा त्यांच्यातील समान दुवा समजायला पाहिजे. निरनिराळ्या मण्यांच्या माळा, गाठी, कथिल आणि जर्मन सिल्वरचे दागिने यांची मल्हार कोळी स्त्रियांना फार आवड. या भागात आठवडे बाजार भरतात, तिथं अशी दुकानं असतात. मल्हार कोळी स्त्रिया हे त्यांचं अगदी मोठं गिराईक. बाजारच्या रंगीबेरंगी वातावरणात हसत खिदळत, आठवड्याभराच्या मीठ मिरचीची तरतूद करून, मुला बाळांसाठी गोडधोड घेऊन, आठवड्याभराचा शीण घालवून, संध्याकाळच्या सुमाराला रमत गमत सुख दुःखाच्या गोष्टी बोलत मल्हार कोळी पुन्हा एकदा आपापल्या घराकडे परततात. अविश्रांत कष्टाचं, दारिद्र्याचं, दुःखाचं जेणं, त्यातच सुख समाधान मानून जगण्यासाठी. मल्हार कोळ्यांमध्ये एकदा लग्न जमलं की भगताच्या साह्यानं मुहूर्त काढतात आणि गावातील काही वृद्ध अनुभवी स्त्रिया, ज्यांना थावलेरी असं म्हणतात, या थावलेरी गाणं गाऊन सवाष्णींना चौक काढायला बोलावतात. मल्हार कोळ्यांमध्ये मुलामुलींची लग्न मुलगा 17-18 वर्षाचा आणि मुलगी 14-15 वर्षाची अशा वयात, म्हणजे ते वयात आल्यावर ठरवून करतात. यांच्या लग्नात वराकडून वधूपित्याला वधूमूल्य किंवा देज द्यावं लागतं. वधूमूल्य देऊ शकत नसणाऱ्या नवरदेवाला सासऱ्याकडे चक्क घरगडी म्हणून राहावं लागतं आणि मग ठरावानुसार 2-4 वर्ष घरगडी म्हणून काम केल्यावर मगच लग्न होतं. या काळात त्यांना कधी कधी मुलं सुद्धा होतात. तांदूळ पिठावरचा चव हे मल्हार कोळी जमातीचं एक अद्वितीय असं वैशिष्ट्य. हा चव धापटलेल्या म्हणजे आंबवलेल्या तांदूळ पीठ बहारी अगर सलाती नावाच्या गवताच्या काडीनं घरात मुख्य भिंतीवर काढावा लागतो. अश्मयुगीन गुंफातून सापडलेल्या भित्तिचित्रांसारखी या चित्रांची शैली आहे. तो हिरोबा देव आणि 18 नारींच्या नावानं पूर्णतः सांकेतिक असतो. थावलेरीच्या सांगण्यानुसार 4-5 सवाष्णी चौक लिहितात. चौकातील पालघाटीच्या त्या काड्या ओढतात आणि मग थावलेरी गाणं म्हणते. पहिली काडी हिरोबा देवा हो हिरोबा देवा ओढावी, दुसरी काडी आखावत नारीची, तिसरी काडी रेखावत नारीची. याचप्रमाणे साखलावर, खोडावर, झाडावर, हरणावर, कणगावर,
काढावत, चापावत, किरणावत, वेसावत, रोहणावत, कुंकवावत, हळदावत, कुलावत, झेलावत, सासावत या 18 नारी किंवा अप्सरांच्या नावानं चौक पूर्ण होतो आणि चौक पूर्ण झाल्यानंतर धोत्रानं झाकून टाकतात. चौक पूर्ण झाल्यावर भक्ताच्या अंगात वारे येते. चौकावरचं धोतर तो बाजूला करतो, वधूवरांना विवाहाचे कपडे देतो आणि अशा प्रकारे मल्हार कोळ्यांच्यातलं लग्न साजरं होतं. मल्हार कोळ्यांच्या मध्ये सर्व प्रकारच्या सणासुदीत, समारंभात, लग्नामध्ये, देवकार्यात इतकंच नव्हे तर मृत्यूच्या संस्कारात सुद्धा मद्याचा वापर पूर्वीपासून अगदी भरपूर करण्यात येतो. यांचं लग्नाचं वऱ्हाड घरूनच भरपूर दारू पिऊन निघतं आणि दारू पीत पीत रांकेनं जात राहतं. लग्नातही तेच आणि मृतांना उचलतानाही तेच. मल्हार कोळ्यात मृतांना पुरतात किंवा नातेवाईकांची परिस्थिती असल्यास जाळतात. मृतांच्या नावानं टाक देवाऱ्यात ठेवतात. या टाकांना वीर आणि सुपली असं म्हणतात. आठवडे बाजार, यात्रा, लग्न समारंभ यातून तरुण तरुणींमध्ये कधी कधी जवळीक निर्माण होते. कधी याची परिणती शुभविवाहात होते तर कधी यातून लग्न बाह्य संबंध उद्भवतात. या आणि अशा अनेक समस्यांचं उत्तर मल्हार कोळ्यांची जात पंचायत शोधून काढते. इतरही अनेक बाबीत जात पंचायत पुढाकार घेते. काडीमोड नावानं जात पंचायतीच्या संमतीनं जोडप्याला घटस्फोट घेता येतो. नवरा पसंत नसल्यास स्त्री सुद्धा घटस्फोट घेऊ शकते. पाट या नावानं विधवा आणि घटस्फोटित स्त्रीस पुनर्विवाह करता येतो. विधवा विधुर यांची गाठ बांधणे या नावानं पंचांसमक्ष विवाह होऊ शकतो. पाट आणि गाठ मात्र कृष्ण पक्षातच लावण्यात येतात. चंद्र आणि सूर्य या मल्हार कोळ्यांच्या प्रमुख देवता. याशिवाय धान्य देणारी धर्तरी, शेती कामात उपयोगी पडणारी गावतरी, जीवन जगवणारी कणसरी याही त्यांच्या पवित्र देवता. यांची शपथ समाजात मानतात. वृक्ष पूजा मल्हार कोळ्यांच्यात नाही, परंतु देव देवतांच्या संदर्भात येणाऱ्या वृक्षांना मल्हार कोळी अतिशय पवित्र मानतात. याशिवाय एकशिऱ्या, पाचशिऱ्या, दगड्या देव, हिमायलक्ष्मी, नारनदेव, हिरवा ही त्यांची जगा वेगळी दैवत. कारण ही दैवत भीतीपोटी पूजली जातात. त्यांना बळी द्यावाच लागतो. मल्हार कोळ्यांच्या धार्मिक कल्पना आणि पूजा हेही त्यांच्या कर्जबाजारीपणाचे एक कारण आहे. निसर्गातील सर्व चमत्कारांना मल्हार कोळ्यांनी देव मानलं आहे. मल्हार कोळी उत्सवप्रिय आहेत. त्यांचे सण व उत्सव शेतीच्या हंगामाशी निगडित आहेत. नृत्य आणि संगीत हा जणू त्यांच्या जीवनाचाच भाग आहे. प्रत्येक सणा समारंभात ते नाचतात. दिवाळी, होळी, दसरा, वाघबारस इत्यादी सण ते पाळतात. त्यावेळची त्यांची नृत्य अगदी खास प्रकारची असतात. लग्न मोसमापासूनच तारप्याचे सूर हळूहळू वातावरणात मिसळू लागतात. आणि मग मेघराजाच्या साक्षीनं प्रारंभ होतो टिपरी नृत्याला.
पिकाची लावणी केल्यानंतर थकल्या भागल्या मल्हार कोळ्यांच्या पायात आता गौरी नृत्याची लय भरते. अशा या सुंदर निसर्गाच्या अंगाखांद्यावर वाढणाऱ्या